जगातली सर्वात वजनदार वस्तू असते ती म्हणजे जबाबदारी. कारण प्रत्येकजण ती उचलू शकत नाही आणि त्यातल्या त्यात जेव्हा जबाबदारी ही कुटुंबाच्या वारशाची, एका मोठ्या परंपरेची असते, त्यावेळी ती जबाबदारी उचलणं, ती पेलणं हे खरंच मोठं जिकरीचं आणि अवघड काम असतं. अनेकांना त्यामध्ये यश येतं तर काही जण त्यामध्ये अपयशी देखील होतात. राजकारणामध्ये अनेक घराण्यांची आपली एक परंपरा राहिलेली आहे. भारतीय राजकारणात ज्यांनी स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला, देशाचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांचं नाव संबंध देशाला माहिती आहे, अशा शंकरराव चव्हाणांची एक मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. आणि याच परंपरेच्या पायीक असलेल्या चव्हाणांची तिसरी पिढी आता राजकारणात येऊ पाहत आहे आणि याच पिढीचं प्रतिनिधित्व करतायत श्रीजया अशोकराव चव्हाण. नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत. तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी विशेष बिनधास्त मुलाखत आणि आज आपल्यासोबत आहेत श्रीजया अशोकराव चव्हाण. स्वागत आहे ताई. नमस्कार. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न सर्वांसाठी की यार, इतक्या मोठ्या कुटुंबातून, इतक्या मोठ्या वारशातून मोठी एक परंपरा आहे घराण्याची, राजकारणात येण्याचं जेव्हा ठरवलं तुम्ही, तेव्हा काही दडपण आलं का? म्हणजे प्रेशर काय आहे असं फील झालंय का? तुम्ही जसं सुरुवात केली, जबाबदारी ही सगळ्यात मोठी वजनदार वस्तू असते आणि त्याला पार पाडायला खूप बळ लागतो. प्रेशर असं मी म्हणणार नाही, कारण काय, आमचे आजोबा म्हणाव किंवा आजी म्हणाव, आई वडील म्हणाव, सर्वांनी हा प्रेशर भोगलेला आहे आणि त्यांनी हे सगळ्यांना दाखवलं सुद्धा आहे की हा प्रेशरमध्ये सुद्धा आम्ही आपल्या लोकांपर्यंत पोचू शकतो. आमचा परिवार हा सगळ्यांसाठी उपलब्ध आहे, आपल्या लोकांसाठी उपलब्ध आहे, महाराष्ट्रासाठी उपलब्ध आहे. तर जबाबदारी आहे, प्रेशर आहे, पण त्याची ताकद मला माझी परिवार देते आणि पुरेपूर प्रयत्न करेल की ते चांगल्या प्रकाराने पार पाडावं. येस. प्रत्येकाला म्हणजे आता लहान असतानाच आपण काही ठरवतो, म्हणजे कोणाला इंजिनियर बनायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे, वकील बनायचं आहे. राजकारणी पण असं काही ठरवतात का? म्हणजे तुम्ही कधी ठरवलं की मी राजकारणात येणार आहे आणि आमदार बनायचं आहे किंवा निवडणूक लढवायची अशा संदर्भात? माझं शिक्षण पूर्णपूर मुंबईला झालेलं आहे आणि आजोबांना पाहून आम्ही असं ठरवलेलं की आजोबांनी जसं BA LLB केलेलं आहे, आम्ही सुद्धा, माझी बहीण आणि मी, आम्ही दोघांनी ठरवलं की आम्ही BA LLB करूया. शाळेत सब्जेक्टसुद्धा निवडताना आम्हाला असं कधीतरी एक दिवस असा आलेला की कॉमर्स घ्यायचं की इकॉनॉमिक्स घ्यायचं. तर आमच्या मनात सुद्धा विचार आलेले की इकॉनॉमिक्स घेतल्यावर कदाचित आपल्याला फ्युचरमध्ये ते चांगलं राहील. आणि माझ्या वडिलांनी सुद्धा सांगितलेलं की नाही, हा सब्जेक्ट चांगला आहे. अभ्यास करताना शिक्षणात तेव्हा तर काय असे राजकारणीचे विचार नव्हते. मुंबईत राहिलेलो आम्ही, कारण का शिक्षण तिकडे झालेलं आहे, तर तेव्हा एवढे काय विचार नव्हते. पण जेव्हा प्रचारात आम्ही आत्ता फिरायला लागलो, आता 2019ला फिरलो, मग आता परत फिरतोय, तेव्हापासून जरा जाणीव यायला लागली की आपल्या परिवाराने, कुटुंबांनी लोकांसाठी खूप केलेलं आहे आणि ती संधी जे त्यांना समाधान मिळतो लोकांची सेवा करून, मदत करून, तो समाधानाचा एक थोडासा 1% मला सुद्धा सुख पाहिजे. पण एक मोमेंट किंवा एक दिवस असं आठवतंय की तुम्ही त्या दिवशी ठरवलं की नाही यार, मी राजकारणात आलं पाहिजे, मी सक्रिय राजकारणात आलं पाहिजे किंवा मी लोकांमध्ये गेलं पाहिजे? कारण मोमेंट असते, म्हणजे आपल्याला असं वाटतं की एक दिवस तरी असतो असं की आपण ठरवून घेतो, हां मी आजपासून हे करणार. असं काही घडलं होतं, एखादा काही किस्सा निवडणुकीच्या संदर्भातला, की ज्या दिवशी तुम्ही ठरवलं की नाही, मला आता थोडंसं म्हणजे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात यायचं आहे, समाजकारणात यायचं आहे, काइंड ऑफ असं, म्हणजे वकिली सोडून, तुम्ही वकिलाचं शिक्षण घेतलेलं आहे ते सोडून राजकारणात कसं? असे बरेच सण झालेले आहेत आणि संधी भरपूर मिळालेली आहे आणि विचार केलं गेलं तर असं कधी मनात प्रत्यक्ष राजकारण ठेवून कधी मनात नाही विचार केला. बरोबर. लोकांना मदत करावी हा आमच्या कुटुंबाचा पहिलेपासूनच राहिलेला एक भावना. ती भावना जरा अजून स्ट्रॉंग झाली मनात, तर त्याच्यावरनं म्हटलं की ठीक आहे, आपण ह्यात सुद्धा एक पाऊल टाकून बघू. आता तुम्ही त्या शिक्षणाबद्दल सांगत होता, इकॉनॉमिक्स. वडिलांना वाटत होतं तुम्ही MBA करावं आणि तुम्ही वकिली केली.
वडिलांना आम्ही सांगितले जे तुमच्या वडिलांनी केलं आम्हाला तेच करायचं. म्हणजे डिसिजन असं वडिलांना काय MBA आणि तुम्ही लॉ? साहेबांनी MBA केलेलं आहे, पप्पांनी MBA केलेलं आहे. आणि आम्ही लहानपणी जेव्हा मोठे साहेब आम्हाला शिकवायचे, शंकरराव चव्हाण साहेब आम्हाला आमचा अभ्यास घ्यायचे. ते हिंदी घ्यायचे, त्यांचं उर्दू खूप स्ट्रॉंग होतं. तर जेव्हा आमचा अभ्यास घ्यायचे तेव्हा आम्ही त्यांना असंच गमती जमतीत विचारायचो की नाना तुमच्या आजूबाजूला एवढे ब्लॅक कमांडोज कसे काय, तुम्ही काय केलं की आज तुम्हाला हे लोक एवढं सन्मान देतात. तर ते म्हणले की नाही, मी पण एक शेतकरी बॅकग्राऊंडमधून येतो आणि शेतकरीचा मुलगा मी सुद्धा आहे, पण मी मेहनत घेतली, माझ्या शिक्षणावर भर दिलं. आणि त्या काळी मला आठवणे माझ्या आईवडिलांनी सांगितलेलं मला की नानांनी लहान लेकरांना ट्युशन देऊन स्वतःच्या पायावर उभं राहून त्यांच्या शिक्षणासाठी पैसे जमा केलेले आहेत. आणि त्यांची मेहनत पाहून जर ती व्यक्ती अशी करू शकते तर आम्हाला सुद्धा प्रेरणा मिळाली की नाही आम्ही केलं पाहिजे. नानांबद्दल खूप काय बोललं जातं. म्हणजे जेव्हा कधी शंकरराव चव्हाणांचं नाव म्हणजे महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये संबंध महाराष्ट्र जेव्हा बनला, महाराष्ट्राच्या एकंदरीत वाटचालीमध्ये शंकरराव चव्हाणांचं खूप मोठं योगदान आहे. आज घडीला म्हणजे आम्हाला आठवतं पुस्तकात त्यांच्यावर लिहिलेलं असायचं, आम्ही त्यांचा अभ्यास केला, वाटतं ना तुम्ही तुमच्यासाठी तर ते आजोबा होते. असं काही झालं म्हणजे लहानपणी तुम्ही असा आजोबा म्हणून असा काय एखादा किस्सा लहानपणीचा की त्यांना तुम्हाला आठवलं की हा माणूस तर खूप मोठा आहे, म्हणजे जाणीव कधी काय असं लहान लेकरांना माहिती नसतं. तुमच्या लहानपणी पण ते म्हणजे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री म्हणजे अशी सगळी पदं होती. असा एखादा किस्सा ज्या दिवशी तुम्हाला कळलं की हा माणूस खूप मोठा आहे, आपल्याला आपण आपले आजोबा आजोबा म्हणत असतो पण ही व्यक्ती खूप मोठी आहे, याची जाणीव कधी झाली? खूप वेळा असे सीन्स झालेले आहेत आमच्या आयुष्यात की माझ्या आईवडिलांनी आणि आजोबांनी नेहमी आम्हाला सांगितलेले की सिम्पल राहायचं. आणि जेव्हा नाना घरी यायचे तर ते आजोबा, आणि किती झालं तर 15 दिवसात एकदा मला माझे नातू नातींना मिळायला जायचंय, तर भेटायला जायचंय. तर काही जरी झालं तर नाना जेव्हा घरी यायचे तर आमची अशी फ्रेंडशिप असायची. असं म्हणजे काय असं वाटायचं नाही की ही व्यक्ती एवढी मोठी आहे. पण जेव्हा त्यांचं पाय घराच्या उंबरट्याच्या बाहेर पडायचं आणि तेव्हा जेव्हा लोक दिसायचे, कमांडोज दिसायचे, त्यांच्याबरोबरची सिक्युरिटी दिसायची, त्यांच्याबरोबर लोक त्यांच्यापर्यंत पोचण्याचं आणि त्यांना काय त्यांचे अडीअडचणी सांगायचे. किंवा आम्ही जेव्हा गावात सुद्धा प्रचारात नानांसुद्धा सोबत सुद्धा फिरलेलो आहोत लहानपणी, खूप लहानपणी. आम्ही काय 7-8 वर्षाचे असो तेव्हा सुद्धा फिरताना जेव्हा प्रत्यक्ष लोक येऊन भेटायचे त्यांना तर नाही वाटायचं की बाबा ही व्यक्ती काहीतरी आहे. आम्ही जेव्हा नानांचं राजकारणाचं त्यांनी हे केलेलं रिटायरमेंट घेतलेली, तर आम्ही दर संध्याकाळी नानांबरोबर मरीन ड्राईव्हला जायचो. दर संध्याकाळी मरीन ड्राईव्हवर आम्ही चक्रा मारायला जायचो, माझी बहीण आणि मी. नानांच्या म्हणजे माझी बहीण माझ्यापेक्षा थोडी उंच होती आणि नानांच्या व्यवस्थित त्यांचा हात तिच्या खांद्यावर बसायचं. तर आम्ही दर संध्याकाळी जायचो आणि खूप लोक येऊन नानांना भेटायचे मरीन ड्राईव्हला. हा एक कधीची गोष्ट आहे? जेव्हा नानांचं रिटायरमेंट झालेलं, आम्ही लहानच होतो. आणि तेव्हा जेव्हा मुंबईत खूप लोक येऊन मोठ्या साहेबांना भेटायचे, त्यांचं ऑरा आणि ते जसे लोकांशी बोलले त्यांचं म्हणजे ते पाहून वाटायचं की नाही बाबा ही व्यक्ती काहीतरी आहे. मला कोणीतरी सांगितलं होतं की शाळेत एकदा आयडलवर म्हणजे तुमच्या जीवनातले आदर्श कोण याच्यावर काहीतरी शिजयांना विचारलं होतं आणि शिजयांनी काहीतरी त्याचा उल्लेख केला. काय किस्सा होता म्हणजे काय शिजया चव्हाणांना आयडल विचारलं आणि शिजया चव्हाणांनी काय केलं? मला माझ्या आजोबांबद्दल ही गोष्ट खूप पटते की ते खूप शिष्टप्रिय होते आणि डिसिप्लिन्ड होते. लहानपणी ते बघून त्यांच्याबरोबर राहून शाळेत एक कुठलं तरी कॉम्पिटिशन म्हणा किंवा काहीतरी होतं आणि त्यात कोणतरी आलेलं आणि ते म्हणलेले की तुमचे असे कोण आयडल आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून आम्हाला द्या आणि मग आम्ही प्रयत्न करू की ते तुमच्या आयडलपर्यंत ते पत्र पोचावं. तो पत्र नानांपर्यंत कधी पोचलाच नाही कारण तेव्हा नाना नव्हते. पण मी त्या पत्रात असं लिहिलेलं की माझे आयडल म्हणजे माझे आजोबा. आणि तसे तर माझे आई वडील सुद्धा माझे आयडल आहेत, पण आजी सुद्धा आहे. पण माझ्या आजोबाला जेवढं मी पाहिलंय की त्या व्यक्तीने जेवढं
लोकांसाठी दिलेलं आहे, देशासाठी दिलेलं आहे, त्याचं 1% जरी मला जमलं तर माझं भाग्य मी मानेल. तर ते तेव्हा तो पत्र मी लिहिलेलं की माझे आजोबा माझे आयडल आहेत. आणि त्याच्यानंतर 10वीत जेव्हा मी गेले तेव्हा तो पत्र परत कसं तरी येऊन माझ्याकडे पोचला. आणि ज्यांनी कॉम्पिटिशन धरलेलं ते पत्र त्यांनी मला दिलं आणि माझ्या वडिलांना दिलं की हे जेव्हा तू लहान होतीस तेव्हा तू हा जो पत्र लिहिलेला आज मी तुला देतोय तो पत्र. तर तसा तो किस्सा होता. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा नानांबद्दल काय आठवायचं, म्हणजे लहान सगळ्यात पहिली आठवण काय, नाना कसे आठवायचे तुम्हाला? नानांची आठवण म्हणजे मी तेच म्हटलं ना, आमचे फ्रेंड सारखेच असायचे ते एकदमच. कुठे बाहेर जेवायला जायचंय, कुठे सिनेमा बघायला जायचंय, तर आम्ही असं नाही की हट्ट आम्ही धरावं, नानांनी ठरवून घ्यायचं की हा आज बाहेर जेवायला जायचंय. सिनेमा बघायला जायचंय म्हणजे कुठला आवडता हिरो होता नानांचा? नानांचा आवडता हिरो म्हणजे जुना देवदास होता ना, जुना देवदास आणि ते शाहरुख खानचा नवीन देवदास, हे दोन, दिलीप कुमार आणि हे दोन व्यक्ती त्यांना खूप आवडायचे. आणि त्यांनी शाहरुख खानची देवदास पाहिल्यानंतर त्यांना ती पिक्चर इतकी पटलेली की 2 वेळा आम्ही ती थिएटरमध्ये पाहायला गेलो. देवदास. हो. वडिलांना आवडतात सिनेमा? हो. मग त्यांच्यासोबत कधी सिनेमा पाहिलेले? गेलो होत ना, भरपूर वेळा गेलो होत. हे मलाही माहिती आहे की राजकीय घराण्यात जेव्हा असतो माणूस तेव्हा आपल्या परिवाराला जास्त वेळ देता येत नाही किंवा एवढा टाईम काढता येत नाही. पण शाळेत म्हणावं किंवा कॉलेजमध्ये म्हणावं, वडील आणि आई दोघांनी आमच्या शिक्षणावर लक्ष दिलेलं आहे. आणि म्हणजे ऑल ओव्हर वेलबिंगचं पण लक्ष दिलेलं आहे. तर कधी आम्हाला असं चान्स मिळाला तर नक्की आम्ही जायचो, आई वडिलांबरोबर जायचो पिक्चर बघायला, बाहेर जेवायला. दोघी जणीच तुम्ही जुळ्या बहिणी आहेत बरोबर? आता आमचे म्हणजे असंच की 2 मुलं म्हणजे 2 भाऊ असतील तर प्रचंड मारामारी वगैरे होते. तुमच्या दोघीमध्ये असं लहानपणापासून काही भांडणं असे काय व्हायचे मस्करीत? कारण तुम्ही दोघीच समवयस्क म्हणजे सोबतच शिकल्या, दोघांचं शिक्षण मला वाटतं एकाच शाळेत झालेलं, नंतर डिग्री पण तुम्ही सोबत घेतली. काय दोघींचं रिलेशन कसं आहे? रहा बिना जाय सहा बिना जाय तसंच रिलेशन असतं. जसं भाऊ बहिणीचं असतं, भाऊ भावाचं असतं, बहिणी बहिणीचं असतं. एकमेकांवर जीव पण तेवढंच आहे. बरोबर. लहानपणी कुठल्या शाळेतून प्राथमिक शिक्षण कुठून झालेलं आहे? विला ट्रीज हायस्कूल बॉम्बेला. बॉम्बेलाच. शाळेमध्ये पॅरेंट टीचर मीटिंगला म्हणजे आता कोण यायचं? आई वडील दोन्ही यायचे. मी म्हटलं ना की आई वडील शिक्षणावर भर दिलेले आहे त्यांनी. मग 10वीच्या परीक्षाला पहिली बोर्ड एक्झामला साहेब सोडायला आलेले आणि आम्हीच म्हणायचो नाही जवळ येऊ नका तुम्ही. त्यावेळी मला वाटतं साहेब मंत्री असतील, मंत्री होते, रेव्हेन्यू मिनिस्टर. बरोबर. आणि तेव्हा नाही म्हणलं नाही पप्पा बोर्ड एक्झाम आहे, तुम्ही जवळ येऊ नका, जरा टेन्शन येतं आम्हाला. पण नाही, शिक्षणावर त्यांनी लक्ष दिलेलं आहे. आणि आई वडील यायचे पेरेंट्स टीचर मीटिंगला म्हणावं किंवा काय गॅदरिंग असायची पेरेंट गॅदरिंगला, तर दोन्ही असायचे. गॅदरिंग, पदवी प्रदान समारंभ होता म्हणा, ग्रॅज्युएशन तुम्हाला ज्या डिग्री देणं, ग्रॅज्युएशनसाठी कुठलं कॉलेज होतं, काय किस्सा? जय हिंद कॉलेज. ज्या दिवशी डिग्री मिळालेली त्या दिवशी सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन जे असतं त्या दिवशी चीफ गेस्ट बोलवून साहेबांना बोलवलं होतं. पण मी म्हटलेलं पप्पांना की बाबा चीफ गेस्ट आहे, पण मला कॉलेजमध्ये कोणी आम्हाला ओळखत नव्हतं. आणि ते तशीच आम्ही लाईफ तशीच जगायला चांगली वाटते की खूप स्टिरियोटाइप्स होऊन जातात मग जर ओळख कोणाला कळते तर. आम्ही सिम्पल राहायचो खूप. कॉलेजमध्ये कोणाला माहीत नव्हतं आम्ही कोण आहोत, काय आहोत. पण ज्या दिवशी साहेब आलेले, पप्पा आलेले आपल्या ह्याच्यासाठी डिग्री द्यायसाठी, त्या दिवशी सगळ्यांना कळालं बाबा की हे यांचे वडील आहेत म्हणून. आणि त्यावेळेला साहेब CM होते, तर अजूनच कठीण झालं बापरे. पण त्यानंतर आता तो शेवटचा दिवस होता, नाहीतर मग पुढे मग पुन्हा आला असतं किंवा अभिमानाचा पण एक क्षण होता की माझ्या वडिलांनी आज मला डिग्री दिलेली आहे. आणि ते खूपच म्हणजे खूप छान वाटलं. पण तो क्षण मी नाही विसरू शकत. CMचं उल्लेख आला, 18 वर्ष वय, वर्ष 18, CM पद. काय रिलेशन तुमच्या घरात? 18 वर्षी कोण 18 वर्षात असताना कोण CM होतं, असंही काहीतरी आहे आकडा? माझे वडील जेव्हा ते 18 वर्षाचे होते तेव्हा त्यांचे वडील चीफ मिनिस्टर होते. असं म्हणतो ना, हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. आणि जेव्हा आम्ही 18 वर्षाचे होतो
माझे वडील परत चीफ मिनिस्टर होते. अच्छा, म्हणजे ते 18 अशा याच्यातनं ते झालेलं आहे. वडिलांबद्दल, बहिणीबद्दल सगळ्याबद्दल झालं. आईबद्दल, कारण त्याही आमदार त्या त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला, राजकारणामध्ये काम करत असतात. आपण अशोकरावांना बघितलेलं आहे. अशोकरावांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे, देशाला आहे. अमिता भाभी म्हणतात त्यांना. त्यांच्याबद्दल, आईबद्दल काय? कारण तुम्ही नानाबद्दल सांगितलं की नानांचा स्वभाव शिस्तप्रिय, वडील जे असतात ते मुलीवर जास्त प्रेम असतं म्हणून फार रागवत वगैरे नसतील. आईचं कसं होतं? कारण स्वभाव जो आहे त्याबद्दल काय? मला जर माझ्या आईवडिलांकडनं किंवा नानांकडनं काय काय गुण घ्यायचे असतील तर मी नानांकडनं आहे ना, ते जसे शिस्तप्रिय होते ते नानांकडनं घेईन. माझ्या वडिलांकडे आहे ना पेशन्स खूप आहेत, तर माझ्या वडिलांकडनं पेशन्स घेईन. आणि आईकडनं शक्ती घेईन. ती खरंच शक्तीचं रूप आहे. तिने इतकं काम केलेलं आहे लोकांसाठी. एक किस्सा सांगते तुम्हाला. आठवतं मला की भाभीजींना आहे ना प्रेसिडेंट्स अवॉर्ड भेटलेला, जिजामाता अवॉर्ड होता असं काहीतरी, प्रेसिडेंट्स अवॉर्ड होता. ही सर्वात जास्त निधी ज्या MLAने उपलब्ध करून दिलेला आहे त्या व्यक्तीला तो अवॉर्ड होता. आणि तो अवॉर्ड घ्यायसाठी दिल्लीला जायचं होतं, पण ते काही कारणास्तव भाभीजी गेले नाही, पण ती त्या दिवशी भोकरला होती. आणि तो अवॉर्ड नंतर घरी आला की भोकरचा अवॉर्ड जे दिलेलं होतं भाभीजींना, की तिने सर्वात जास्त निधी आणलेली, तर ती तिकडे गावातच होती लोकांना भेटत. तर माझं असं म्हणणं आहे की तिच्यात जेवढी ताकद आहे, शक्ती आहे आणि खरंच लोकांपर्यंत पोहोचण्याचं तिचं हृदय एकदम आईचं हृदय आहे. ते भाभी म्हणतात, तिला जगत भाभी म्हणतात, पण तिचं हृदय एकदमच आईचं आहे. ती सर्वांना आपलं लेकरू मानते आणि तसंच जसं आई हक्काने आपल्या लेकरूला ओरडते तेवढंच जवळ घेऊन ती प्रेम सुद्धा करते. बरं, आता आई आणि वडील लव्ह स्टोरी आहे. म्हणजे इथे पण एक ट्विस्ट आहे. काय आहे? कारण अमिता चव्हाण झाल्या, अशोकराव चव्हाण मुख्यमंत्र्यांचा मुलगा, मुंबईमध्येच काय म्हणजे स्वप्नांची नगरी म्हणतो, बॉलिवूडची नगरी, पूर्ण बॉलिवूड टाईप मसाला होता ना या सगळ्यामध्ये. काय लव्ह स्टोरी बद्दल काय माहिती दोघांच्या? ते आम्हाला सांगत नाही जास्त. लव्ह स्टोरी बद्दल त्यांनी आम्हाला जास्त सांगितलंच नाहीये. अच्छा, तरी त्या संदर्भात म्हणजे काय पहिल्यांदा ज्यावेळी आल्या ह्या इकडे आणि आता उत्तम मराठी वगैरे ही सगळी संस्कृती त्यांनी अडॉप्ट केली. आई वडिलांचं म्हणजे अमिताजींचं, शंकरराव चव्हाण आजींसोबत त्यांचे सगळे रिलेशन, वडिलांची सगळी पार्श्वभूमी, या सगळ्या गोष्टी लहानपणात काय आठवतं तुम्हाला या संदर्भात? लहानपणात म्हणजे आई बॉर्न अँड ब्रॉट अप मुंबईला होती आणि ती डायरेक्ट मुंबईवरनं नांदेडला चालली. मग तेव्हा तिला पहिले 6 महिने लँग्वेज बॅरियर त्रास झाला, पण आजी आजोबांनी तिला खूप साथ दिली आणि त्यांनी सुद्धा तिच्यात तो गुण पाहिला की नाही खूप चांगली आहे ती, आणि तिला सुद्धा मदत केली, ॲडजस्ट व्हायला मदत केली आणि खूप चांगल्या प्रकाराने ते सगळे जेल झालेत. आणि घरात कुणाची चालतं, आईची की माझी माझी तुमची चालतं? भोकर ज्या विधानसभा मतदारसंघातून तुम्ही इच्छुक आहेत किंवा जुई चव्हाण घराण्याची सगळी डायनेस्टी म्हणजे म्हणून जिथून सगळी सुरुवात झाली, भोकरमध्ये पहिल्यांदा कधी आले आठवत? भोकरमध्ये मतदारसंघात पहिल्यांदा असं म्हणू शकत नाही, पण लहानपणापासून आम्ही फिरतोय. नानांसोबत फिरलेलो आहोत, आई वडिलांसोबत फिरलेलो आहोत, प्रचारात वडिलांसोबत गेलेलो आहोत. आणि त्यावेळेचे असे लोकांनी एक तर मला माझी गोष्ट आठवण आहे की आम्ही लहानपणी जेव्हा जायचो तेव्हा आचारसंहिता एवढी स्ट्रिक्ट नसायची. बरोबर. आणि मतदारसंघ पण थोडं वेगळं होतं तेव्हा. भोकर नव्हतं, 2009 पासून भोकर यायला लागलं. तर लहान लेकरांबरोबर आम्ही जेल होऊन जायचो. त्यांना काय आमच्याबरोबर काय बिस्किट असायचे किंवा चॉकलेट्स असायचे, तर आम्ही ते शेअर करायचो सगळ्यांबरोबर. तर लहानपणी ती आठवण आहे. आणि जर तुम्ही मला म्हटलात लोकांनी सांगितलेली आठवण, तर मला हे अभिमान सुद्धा वाटतं हे बोलायला की आमचं सर्वात अगोदर जर तुम्ही आम्हाला म्हणत असाल तर भोकरमध्ये आमचे जावळं बारडला काढलेले आहेत. अच्छा. आणि माझ्या वडिलांचे सुद्धा तिकडेच काढलेले आहेत. आमचे सुद्धा आपल्या मतदारसंघातल्या बारड गावात झालेलं आहे. तिकडे शीतला देवीचं मंदिर आहे तिकडे. तर लहानपणापासून असं जर म्हणत असेल तर आपल्या मतदारसंघाबरोबर आपलं जन्मजन्माचं नातं आहे.
बरोबर. म्हणजे जो आरोप तुमच्यावर केला जातो किंवा इथले भूमिपुत्र किंवा इथलं पाहिजे, तर तुमचे 2 पिढ्यांपासून तुमचे जावळ तिथे निघाले असं भूमिपुत्राचा प्रश्नच येत नाही. राजकारणात भोकरमध्ये आपण भोकरबद्दल बोललो, राजकारणाबद्दल, घरात एका व्यक्तीबद्दल बोलायचं राहिलंय. आजोबांबद्दल बोललो, आईबद्दल, बहिणीबद्दल, वडिलांबद्दल. आजींबद्दल काय होतं? म्हणजे तुम्ही जसं आजोबांकडनं शिस्तप्रिय, वडिलांकडनं पेशन्स, आईकडनं शक्ती, आजींबद्दल काय आहे? आजींची काय ओळख? कारण अगं आम्ही पण म्हणजे जे वाचण्यात येतं, शंकरराव चव्हाणांबद्दल आपण खूप वाचतो, त्यांच्याबद्दल लिखाण आहे सगळे. आजींबद्दल काय? आजी जसे नाना शिस्तप्रिय होते ना, आणि लोक मोठ्या साहेबांना हेडमास्टर म्हणायचे, तर ती हेडमास्टरचेच बायको म्हणून बरोबरच राहील की आजी सुद्धा प्रचंड डिसिप्लिन्ड होती. आणि ते बाळापूरचे होते आणि मग त्यांचं लग्न होऊन ते पैठणला, मग नंतर नांदेडला आलो आम्ही. आणि आजी ती सुद्धा खूप शिस्तप्रिय, देवधर्मातलं पूजा विजय करणं, कुटुंबाला एक कसं ठेवणं, तर ते खरंच आजीकडनं शिकण्यालायक आहे. आणि तेच माझ्या आईनी पुढे सुद्धा नेलेलं आहे. एका घरात 2 मुख्यमंत्री होते. बऱ्याचदा म्हणजे एक आमदार, नगरसेवक, छोटे छोटे पद असलेल्या लोकांना पण आपण बघत असतो. 2 मुख्यमंत्री असलेल्या घरातल्या मुलींचं बालपण कसं असतं? कारण आमच्याकडे म्हणजे जसं आम्हाला काय असते, कुठे जायचं असेल तर जेव्हा वाटेल तेव्हा जायचं, फार काही चिंता नव्हती. म्हणजे जिथे फिरायला जायचं, कोणासोबत मित्रांसोबत जायचं, सहलीला जायचं, काही खायला जायचं, कुणी कधी जेव्हा वाटेल ज्या गोष्टी करता येतात. 2 मुख्यमंत्री असलेल्या घरात 2 मुली, लहान मुलींचं बालपण नेमकं काय होतं? काय म्हणजे मजा तितकी होती का? काही सिक्युरिटीचे इश्यूज यायचे, काही गोष्टी करता येत नव्हत्या, असं काय? सिक्युरिटी इश्यू म्हणून नाही, पण जसं एक नॉर्मल व्यक्ती लाईफ जगू शकतो तशी जगता येत नाही. खूपदा आपण म्हणतो ग्रास इज ग्रीनर ऑन दी अदर साईड. ते आपल्याला किती तुम्ही पॉलिटिकल फॅमिलीकडनं बिलॉंग करा आणि काय असावं, आम्हाला सुद्धा वाटतं ग्रास इज ग्रीनर ऑन दी अदर साईड. जसं एक नॉर्मल लाईफ कोण कॉलेजमध्ये जगतं किंवा स्कूलमध्ये जगतो किंवा बिल्डिंगचे मित्रमैत्रिणी असतात, तसं आम्हाला आयुष्यात कधी मिळालेलं नाही आहे. पण त्याची कमीसुद्धा आम्हाला कधी असं वाटलं नाही. कारण काय, जे आमच्या सर्वंट क्वार्टरचे पोरं होते किंवा आमच्या घरी बंगल्यावर जे काम करायला यायचे, ते जेव्हा त्यांच्या पोरांना घेऊन यायचे, आम्ही त्यांच्यासोबतच मोठे झालेलो आहोत. तर त्यांच्याबरोबर खेळून, त्यांच्याबरोबर राहून असं कधी मित्रमैत्रिणीची कमी नाही वाटली. पण खूप सारी गोष्टी जे नॉर्मल व्यक्ती करतात, म्हणजे नॉर्मल बिल्डिंग्समध्ये राहणारे लोक करतात किंवा आपल्या फ्रेंड्स बरोबर स्टे ओव्हर करायचं म्हणतात, ते नॉर्मली झालेलं नाही आहे. सागर बंगला, वर्षा, ह्या बंगले म्हणजे महाराष्ट्राचं जेव्हा कधी राजकारणाची वेळ येते तेव्हा ह्या बंगल्यांना पण एक महत्त्व आहे तिथे. तुम्ही तिथे राहिलेले आहेत, म्हणजे काय तिथलं वातावरण असतं? कारण बऱ्याचदा उत्सुकता असते की यार एवढा मोठा बंगला आहे, इथे मुख्यमंत्री राहतात, इथं गृहमंत्री राहिले होते, इथे हे राहिले होते, काय तो बंगल्यामध्ये नेमकं काय असतं? म्हणजे आम्हाला उत्सुकता असते की तिथे कसं वातावरण असेल, काय असेल. आणि त्यातली काही आठवण आहे म्हणजे 2008 किंवा समथिंग त्या संदर्भातली काही? एक आई किंवा महिला एका हाऊसला होम बनवते, एका घराला ती रूप देते. आणि आईनी खरं त्या सरकारी बंगला जरी असेल, पण त्या सरकारी बंगल्याला एका आपल्या स्वतःचं परिवाराचं घराचं रूप दिलेलं आहे. जे कोण स्टाफ असायचे किंवा आपले पोलीसवाले असायचे, ते आमचे भाऊ बहिणीसारखेच म्हणावं, मोठे काका म्हणावं, मामा म्हणावं, सगळे तसेच वागलेले आहेत. तर तो घर सुद्धा घर नाही पण परिवाराचा एक भाग वाटायचा. आणि असे खूप सारे किस्से आहेत लहानपणाचे, मजा केलेली आहे, खूप मस्ती केलेली आहे. एज्युकेशन म्हणजे लॉ केलेलं आहे. लॉ केल्यानंतर तुम्ही इंटर्नशिप पण वगैरे तिथे केलेलं, या संदर्भात केलं असेल. तिथले काही प्रोफेशनल अनुभव, कुठे काम केलं होतं, मुंबईत काही, या संदर्भातलं काही शेअर करेल? लॉ झाल्यानंतर मी एक इंटर्नशिप केलेली, एका सिम्पल ऑफिसमध्ये इंटर्नशिप केलेली. पण त्या सिम्पल ऑफिसनी मला आज खूप हिंमत दिलेली आहे, प्रेरणा दिलेली आहे आणि लाईफमध्ये बघण्याचा एक नजरिया वेगळा त्या ऑफिसमध्ये काम केल्यानंतर मला भेटलेला आहे.
आणि जसं थिअरी आपण अभ्यास करतो तसं प्रॅक्टिकली प्रत्येक वेळेला नसतं. आणि प्रॅक्टिकली माझ्या सरनी सुद्धा मला लॉमध्ये काय काय शिकायचं आणि काय काय शिकायचं नाही आणि कसं आपल्याला व्यवस्थित लॉमध्ये आपल्याला काय कसं लॉयरसमोर कसं बोलायचं मला आठवण आहे, क्लिअरली आठवण आहे. माझा पहिला दिवस होता जॉबचा आणि माझ्या सरनी मला विचारलेलं, तू कोट आणलंयस का? हो. तू टाय आणलंयस का? हो. चल कोर्टात उभी राहा. म्हटलं सर मला केस मॅटर माहीत नाही, काय नाही, टेन्शन घेऊ नकोस, आपल्याला तारीख विचारायची आहे, चल उभी राहा. आणि त्या दिवशीचा अनुभव आजपर्यंत आठवण आहे मला. पहिला दे. वकिलीचं शिक्षण कुठल्या कॉलेजमधून? तुम्हाला जीएलसी मधून करायचं होतं असं काही? जीएलसी मधून करायचं होतं पण केसी मध्ये लागलं मला नंबर. केसी लॉ कॉलेजमधून? केसी लॉ कॉलेजमध्ये. आणि असं काही वाईट वाटलं नाही की शिक्षण कुठल्याही कॉलेजवरनं मिळालं, शिक्षण मिळालं तेवढंच. आता बॅक टू द होम ग्राउंड. भोकरमध्ये निवडणूक लढवायची इच्छा आहे का? श्रीजया चव्हाण भोकर विधानसभा लढवणार आहात का? हे मतदारसंघात फिरताना 2009 पासून खूप लोकांनी मागणी केलेली की आपल्या परिवारातलं कोणतरी आणा. तेव्हा मनात असं होतं की थोडा वेळ आत्ताच आमचं शिक्षण झालेलं आहे, थोडा लाईफ एक्सपिरियन्स करू द्या, कुठेतरी जॉबला लागू द्या, थोडंसं स्वतःच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न केलेलं. थोडंसं लाईफचा एक्सपिरियन्स आल्यानंतर आज 2024मध्ये मॅच्युरिटी आलेली आहे, काही गोष्ट कळतात आणि लोकांच्या प्रेमामुळे लोकांनी जर संधी दिली, लोकशाही आहे, लोकांनी संधी दिली तर नक्कीच वाय नॉट. काय आहेत भोकरमधल्या समस्या नेमक्या काय आहेत? भोकर विधानसभेमध्ये तुम्ही फिरतायत, सगळी गावं बघितली आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत इथे? नेमके काय काय समस्या इथे अजून पाहायला मिळतात? प्रॉब्लेम्स असं नाही म्हणू शकत. देश आपला विकसित आहे, विकास होतच राहतो, प्रगती पथावर आहे, खूप गोष्टी, लाईफ खूप फास्ट झालेली आहे आणि प्रॉब्लेम्स हे म्हणता येणार नाही कारण काय भोकर मतदारसंघाचे विकास भरपूर झालेला आहे. माझ्या आईच्याच एक्झाम्पलनी बघा की तिला अवॉर्ड मिळालेला आहे जास्तीत जास्त निधी आणायला आणि साहेबांनी एवढं ह्या भोकर मतदारसंघात लक्षसुद्धा त्यांचं राहिलेलं आहे. तर प्रॉब्लेम्स असं नाही म्हणणार की मी हे प्रॉब्लेम्स आहेत, पण हो काही काही गोष्टीवर आपल्याला जास्त लक्ष द्यावं लागतं, जास्त लोकांची समस्या लवकरात लवकर कसं समाधान मिळू शकतं त्याच्यावर नक्कीच आमचं लक्ष आहे. त्या समस्या म्हणजे काय नेमका काय चॅलेंज वाटते तुम्हाला ह्या निवडणुकीला सामोरं जाताना? हे सर्वात मोठं चॅलेंज आहे आणि याला ओव्हरकम करायला, यावर मात करावी लागेल, असं काय चॅलेंज आहे? चॅलेंज मला वाटत नाही, पण माझ्याकडनं मी लोकांची सेवा करायला इकडे आलेली आहे. आज लोकांचे जेवढे प्रश्न आहे ते मिटवायला आलेले आहे आणि त्यांच्या अडीअडचणीचे जे काय असेल त्यांना समाधान मिळवण्यासाठी आलेले आहे. चॅलेंज हा खूप काय म्हणतो नेगेटिव्ह टर्म झाला, पण जेवढे जास्त प्रकाराने मी लोकांची मदत करता येईल मी ते आज करायला आलेले आहे, तर चॅलेंज मला नाही वाटत. चॅलेंज आमदार म्हणून निवडून आल्यानंतर, आमदार झाल्यानंतर कुठल्या गोष्टीवर स्पेसिफिक ह्या समस्यांवर किंवा हा जो प्रॉब्लेम दिसतोय त्यावर मला काम करायचं आहे, महाराष्ट्रात किंवा विधानसभेत आवाज बनायचा आहे? कुणाचा आवाज श्रीजया चव्हाणांना बनायचा आहे? का आमदार व्हायचं आहे? काय कारण आहे त्याचं? आवाज जर व्हायचा असेल तर मला असं वाटतं प्रेझेंट आणि कमिंग फ्युचर त्याच्यासाठी मला काम करायचं आहे. आजचा जो यूथ आहे त्यांच्यासाठी काम करायचं आहे आणि पुढच्या भविष्यातला जो यूथ येणार त्यांचं लाईफ थोडंसं सिक्युअर करण्यासाठी त्याच्यावर जास्त विचार आणि भर देण्याचं ठरवलेलं आहे. स्पेसिफिकली आता जसं महाराष्ट्रात आपण बघत, महाराष्ट्रात मूळ मुद्दा जो येतो तो शेतकऱ्यांचा प्रश्न येतो, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न येतो, शिक्षणाचा प्रश्न येतो, आरोग्याचे प्रश्न येतात. या प्रश्नांबद्दल किंवा या समस्यांबद्दल श्रीजया चव्हाण काय विचार करतात किंवा श्रीजया चव्हाणांना काय वाटतं की या मुद्द्यांवर आपण नेमकं काय केलं पाहिजे? समस्या ज्या थोड्याफार आपल्याला पाहायला मिळतात किंवा काय आहेत, याबद्दल श्रीजया चव्हाणांचं स्टँड काय आहे? आणि भोकरमध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर, निवडणूक जिंकल्यानंतर ह्या गोष्टी मला भोकरमध्ये करायच्या आहेत, ह्या आजोबांनी केल्या, वडिलांनी केल्या किंवा आईंनी केल्या, त्यांनी तर केल्याच, पण तुम्हाला असं स्पेसिफिक एखादी गोष्ट जी भोकरमध्ये तुम्हाला इम्प्लिमेंट करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला आमदार बनायचं आहे,
काय अशी गोष्ट आहे जी तुम्हाला इथे इम्प्लिमेंट करायची आहे? असे भरपूर आहेत. म्हणजे एका गोष्टीवर जास्त एम्फेसिस देणं मला चुकीचं वाटेल, पण एज्युकेशन ह्याच्यावर मला जरा फोकस, जर शिक्षण व्यवस्थित राहिलं तर मला असं वाटतं जेव्हा एक स्टुडंट शिकतो तर ते नॉट ओन्ली काय म्हणतात अभ्यास ते पुस्तकापुरतीच नसतं, पण ते आयुष्य आपलं पुढचं कसं घडवायचं आणि आपण विचार कसे करायचे, तर त्याच्याबद्दल मला वाटतं एज्युकेशन हा खूप मोठा पॉईंट राहणार आहे की त्याच्यावर काम करण्यालायक होईल. बरोबर. श्रीजा चव्हाणांना भोकर किती माहिती आहे? किती गावं आहेत, किती तांडे आहेत, फिरल्यात का तुम्ही? कारण बऱ्याचदा असं म्हणजे हा लोकांमध्ये आक्षेप असतो की ते बाबा नेत्यांची मुलगी आहे, मुख्यमंत्री आहे, त्यांना काय फिरायची गरज आहे. तुम्ही भोकरच्या कानाकोपऱ्यात गेलात का? म्हणजे प्रेक्षकांना लोक मला नाही वाटत भोकरचे लोक हे म्हणतील, कारण काय त्यांनी आम्हाला लहानपणापासून त्यांच्या गावोगावी फिरताना पाहिलेलं आहे. आज पण जेव्हा बरेच गावाला जातो तेव्हा खूप लोकांच्या घरी आमचे लहानपणचे फोटोज दिसतात, आजी आजोबांचे फोटोज दिसतात, चव्हाण साहेबांचे फोटोज दिसतात, पप्पांचे फोटोज दिसतात, आईंचे फोटोज दिसतात. तर मला असं वाटत नाही की भोकरमध्ये तरी असं असेल की त्यांना वाटत असेल की आम्ही गावगावी फिरलो नाही आहोत. किती गावात गेलात की सर्व गावात गेलात? लहानपणापासून तर नक्कीच सर्व गावाला गेलेलो आहोत. आता निवडणुकीच्या दरम्यान म्हणजे आता प्रचाराचं थोडं बरंच कव्हर झालेलं आहे. आणि असं नाही म्हणणार की ह्या गावाला अजून व्हिजिट झाली नाही किंवा ते नाही, चालतं राहतं ते. प्रत्येक तांड्यांवर वगैरे तुम्ही फिरता? हो, तांड्यांवर फिरतो, त्यांच्याशी त्यांच्या भाषेत संवाद करतो. अच्छा, बंजारा लँग्वेज, गोरमाटी भाषा थोडीफार येते, कारण की ती थोडी हिंदीसारखी पण आहे, तर ती थोडीफार येते. आता थोडं पॉलिटिकल की आतापर्यंत म्हणजे पूर्ण डायनेस्टी जी आहे, चव्हाण कुटुंब, शंकरराव चव्हाण, अशोकराव चव्हाण, ही पूर्ण जी परंपरा आहे ती एका पक्षात नाही, काँग्रेसमधून. आता काँग्रेसमधून जेव्हा अशोकराव चव्हाणांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला त्यावेळी श्रीजया अशोकराव चव्हाणांची भूमिका काय होती आणि त्यांना काय म्हणजे का पक्ष बदलला याबद्दल काही वडिलांशी बोलले किंवा काय झालं नेमकं, अशी काय घडलं की ज्यामुळे पक्ष बदलावा लागला आणि का तुम्हाला वाटतं की हा जो डिसिजन, हा जो निर्णय वडिलांनी घेतला तो योग्य असेल? हे जेव्हा आपण वडिलांनी पक्ष बदललं किंवा ह्या गोष्टीबद्दल जर बोलायला गेलं तर एका परिवाराच्या हिशोबाने आम्ही, माझी बहीण, माझी आई आणि आमचं परिवार नेहमीच माझ्या वडिलांसोबत राहिलेलं आहे. आणि त्यांनी जो निर्णय घेतला ते आम्ही योग्य मानतो की त्यांनीसुद्धा काही विचार करून ते निर्णय घेतले असतील. आणि नक्की वाईट वाटतं, पण हे पण माहिती आहे की कुठल्याही पक्षात राहून प्रामाणिकपणे काम करण्याचं साहेबांमध्ये आहे ते, आणि ते आम्ही सुद्धा पुढे नक्कीच करूया. पक्षाच्या संदर्भात पुन्हा आता काय अडचण आली जुळून घ्यायला की काँग्रेसपर्यंत मध्ये? आता तुम्ही स्वतः 2009-10 पासून तुम्ही पक्षामध्ये पाहिलेलं आहे, 19ची निवडणुकीच्या वेळी पण तुम्ही ते पाहिलेलं आहे. आतापर्यंत तुम्ही एका वेगळ्या केडरमध्ये वेगळ्या लोकांसोबत संवाद करत होत्या आणि नंतर आता गेल्या काही काळापासून सगळी संघटना बदलली आहे, विचार, नेते, ह्या सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. जुळून घेताना काही अडचण येते? जेव्हा एक स्टुडंट प्रायमरीमधनं सेकंडरीमध्ये पण जातो तेव्हा पण खूप बदल असतात. जुळून घ्यायला थोडंफार वेळ लागतो, हे म्हणणार नाही की जास्त वेळ लागणार नाही, पण आपल्या मतदारसंघाचे लोक नी आम्हाला समजून घेतलेलं आहे आणि आम्ही सुद्धा आपल्या मतदारसंघाच्या लोकांपर्यंत पोचलेलो आहेत आणि त्यांना हा निर्णय पटलेला आहे. तर मग मला ॲडजस्ट व्हायला वेळ जास्त लागलेला नाही किंवा वडिलांना ॲडजस्ट व्हायला वेळ जास्त लागलेला नाही आहे. अनेकदा म्हणजे जे विरोधक आहेत किंवा ज्या संध्या आरोप होतो की आजोबा मुख्यमंत्री, वडील मुख्यमंत्री, आता मुलीला पुन्हा आमदार करायचं, बायकोही आमदार होते, घराणेशाहीचा आरोप होतो की का त्याच व्यक्तीच्या घरात सगळी पदं का असावीत? या घराणेशाहीच्या जे आरोप होतात त्याला काय उत्तर आहेत? घराणेशाही जे आरोप करतात तुम्ही, ते प्रश्न तुम्ही त्यांना मांडा बाबा, मला तर ही घराणेशाही वाटत नाही. आमचा परिवार, मी हे पहिल्यांदा सुद्धा म्हटलेलं आहे आणि शेवटपर्यंत लोकांची सेवेत राहणार आहे, ह्याच्यात मला घराणेशाही दिसत नाही.
की आम्ही प्रत्यक्षात जेव्हा एका व्यक्तीची किंवा एका परिवाराचं मदत करतो, आपल्या मतदारसंघाच्या लोकांचं मदत करतो किंवा कोणाचंही मतदारसंघाचं नाही तर एका व्यक्ती म्हणून एका व्यक्तीचं मदत करतो, तर त्यात घराणेशाहीची गरज पडत नाही. आणि आम्ही आज इथे सेवा करायला आलेलो आहोत, लोकांपर्यंत पोचणे आणि त्यांच्या अडचणी दूर करायला आलेलो आहोत, तर मला घराणेशाहीचं काही वाटत नाही. अशोकराव चव्हाण श्रीजा चव्हाणांना आमदार बनवतील? भोकरचे मतदारसंघाचे लोक विथ अशोकराव चव्हाण बनवतील. श्रीजा चव्हाणांना भोकरवासियांनी का निवडून द्यावं? म्हणजे अशोकराव चव्हाणांची मुलगी म्हणून, शंकरराव चव्हाणांची नात म्हणून, की श्रीजा चव्हाण? मला आहे ना अगोदर मी हे चुकीचं म्हणणार नाही की श्रीजा अमिता अशोक शंकरराव चव्हाण म्हणून मला जर निवडून दिलं तर आवडेल, पण हो, माझं सुद्धा एक वेगळी पर्सनॅलिटी आहे, मी सुद्धा एक वेगळी व्यक्ती आहे आणि एक यंग फेस आहे, तरुण फेस आहे, लोकांची सेवा करायला सुद्धा मी तयार आहे आणि त्याच्यानी निवडून दिलं तर अजून चांगलं वाटेल. सध्या महाराष्ट्रभर जो मुद्दा गाजतो आहे, मी मध्यंतरी बातमी पण पाहिली होती, ताफा अडवला जातो आहे, मराठा आरक्षणाचा मुद्दा झाला. मराठा आरक्षणावर श्रीजा चव्हाण यांची भूमिका नेमकी काय? मराठा समाजाला आरक्षण मिळावं की नाही? ताफा अडवला जातो, मला तर असं वाटतं की ताफा ह्याच्यामुळे अडवला जातो की लोक ज्यांच्याकडनं हक्क मागायला येतात त्यांना माहिती की ही व्यक्तीच हक्क आम्हाला आणून देऊ शकते, तर जेव्हा ताफा अडवला जातो तेव्हा वाईट वाटत नाही आणि आपल्या मतदारसंघाचे जेव्हा लोक असे करतात तर वाईट वाटत नाही. आम्हाला त्यांची अडचण, त्यांची समस्या कळते आणि साहेबांनी याच्यावर प्रामाणिकपणे लक्ष घातलेलं आहे. कोरोना काळापासून त्यांचे ह्या गोष्टीवर लक्ष राहिलेलं आहे, तर मला नाही वाटत की काही अडचण आहे या गोष्टीमध्ये बोलायला, की आम्ही आपल्या लोकांसोबत नेहमीच राहिलेलो आहोत आणि पुढे सुद्धा राहू. मराठा आरक्षणावर श्रीजा चव्हाणांची भूमिका आरक्षणचा मुद्दा निकाली लागावा, त्याच्यावर आहे, या संदर्भातली आहे. स्ट्रगल करावं लागत नाही असं म्हणतात बऱ्याचदा. फर्स्ट, सेकंड, थर्ड जनरेशन स्ट्रगल करावं लागत नाही का? काय अडचण आहे? खरंच, कारण आता थेट आमदार हे विधानसभेच्या ह्याच्यात रिंगणामध्ये तुम्ही असाल, स्ट्रगल करावं लागत नाही का? काय का तिकीट मिळवताना तुम्हाला अडचण असेल की आधी वडिलांपुढे परफॉर्मन्स, मग पक्षश्रेष्ठी, संघटना, लोकांची मतं जाणून घ्या, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात की बस की साहेबांनी सांगितलं नाही? स्ट्रगल तर असतो, मेहनत असते आणि मेहनतीचा रंग आणि फळ तो नेहमीच चांगला असतो. तर आहे माझ्याकडे माझी म्हणजे आईवडिलांची बॅकिंग आहे, टीम स्ट्रॉंग आहे, आपले कार्यकर्ता स्ट्रॉंग आहेत, भोकर मतदारसंघाचे लोक भक्कमपणे आम्हाला पाठिंबा देतात आणि सोबत आहे आमच्यात. तर स्ट्रगल आहे, पण लोकांचं प्रेम पाहून ती स्ट्रगल जरा कमी वाटते. शेवटचा एक मेसेज आता मतदारांना श्रीजा चव्हाण काय आवाहन करतायत? का श्रीजा चव्हाणांना निवडून द्यावं मतदारांसाठी? सर्वात अगोदर लोकशाही आहे, तर पहिले आपण मतदान करावं. आपल्याला आपल्या हक्काचं जर कोणाला निवडून आणायचं आहे, जर कोणाला आपल्याला जर हक्काने बोलायचं आहे की आज आपली सरकारने आमच्यासाठी हे करून दिले, आमचे हे प्रश्न मिटवलेले आहेत, तर पहिले मतदान करावं. त्यावर तरुण चेहरा जर असला आणि आपल्या फास्ट लाईफमध्ये जो आता आपण जगतोय तो, त्यात जर आपल्याला टेक्नॉलॉजी फ्रेंडली माणूस कोण मिळाला किंवा एक समस्या लवकर समजणारा, अडीअडचणी लवकर पार पडणारा जर कोण व्यक्ती मिळालं, तर नक्कीच आपण त्या व्यक्तीवर विचार करावं, त्यांचं एज्युकेशन बघावं, त्यांचे आयडियॉलॉजीज काय असतात, त्यांचे ओपिनियन्स काय असतात, त्यांचं एका व्यक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोचण्याची पोच काय असते किंवा त्या व्यक्तीला मदत करण्याची कपॅसिटी काय असते, हे सगळ्या गोष्टी बघून मला असं वाटतं लोकांनी ठरवायला पाहिजे की आपल्याला कोणाला मत टाकायचं आहे. आव्हान काय? एक तुमच्या समोर अजून उमेदवार जो आहे तो समोर आलेले दिसत नाहीत, म्हणजे कोण असेल, काय चॅलेंज असेल आणि काय सांगणार विरोधकांसाठी? काय मेसेज? विरोधकांना काय बोलायचं, आपण आपलं पाथ एक ठरवायचं आणि त्याच्यावर चांगलंच करायचं. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून, पॉझिटिव्ह सकारात्मक भावना ठेवून, पॉझिटिव्ह वाईब्स ठेवून
आपल्या मतदारसंघाच्या लोकांसाठी कामं करायची आहेत तेवढंच. मग मी ऑपोजिशन कोण आहे आणि काय आहे ते अजून तरी लक्ष घालणार नाही. अजून तरी नाही म्हणजे वेळ आली तर बघूया. तरी ह्या होत्या श्रीजया अशोक चव्हाण, ज्यांनी आगामी भोकर विधानसभा मतदारसंघासाठी विधानसभेच्या निवडणुकीसाठी रणशिंग जे आहे ते फुंकलेलं आहे. तुम्हाला निवडणुकीसाठी येत्या का राजकीय कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा. मंडळी, तुम्हाला आमचा हा बिनधास्त मुलाखतीचा कार्यक्रम कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.